मुंबईच्या मालाड पूर्वेकडील पठाणवाडी परिसरामध्ये असणारा पिंपरीपाडा परिसर जो आहे, या परिसरामध्ये असणाऱ्या गोडाऊनला दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास जी एक मोठी आग लागली होती। या आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान, अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी यासोबतच कुरार पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील घटनास्थळावर दाखल झाले। अदानी इलेक्ट्रिक समूहाकडून ते ताबडतोब या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। यासोबतच मुंबई पोलीसचे जवान असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील, यांनी ताबडतोब या गोडाऊनमध्ये जे काही कर्मचारी अडकले होते त्यांना देखील ताबडतोब सुखरूप बाहेर काढलं आणि यानंतर तब्बल 1.5 ते 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर जे आहे ते या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवलं ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर आग लागली होती। मुंबई अग्निशमन दलाच्या साधारणपणे 12 ते 15 गाड्या या ठिकाणी आग विझवण्यासाठी आल्या होत्या आणि यानंतर आता 1.5 तासानंतर आग जी आहे ती आटोक्यात आलेली आपण जर सध्या पाहिलं तर या ठिकाणी मुंबई अग्निशमन दलाकडून जे आहे ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम पूर्ण झालं असून आता सध्या कूलिंग ऑपरेशनचं काम सुरू आहे। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचा देखील तपास घेणे बाकी आहे। मात्र ह्या ठिकाणी जे गोडाऊन होतं, या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडी फर्निचर असेल किंवा यासोबत इलेक्ट्रिक केबल देखील मोठ्या प्रमाणात होते। यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। मात्र अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर ही आता आग सध्या आटोक्यात आहे। आपण जर पाहिलं तर ह्या आगीचे कारण मात्र जे आहे ते आता शोधण्याचं काम मुंबई पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील हे यांच्याकडून काही कालानंतर केलं जाईल। कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।